मॉर्निंग. तर सर्वांचे परत एकदा स्वागत आहे आणि मी आलो इथं शहीद स्मारक पवनी येथे. तर आज आहे इथं मतदार जनजागृती अभियान. तर तुमचे मत तुमचे अधिकार यातर्फे म्हणजे जे आपली तहसील कार्यालय आहे, तहसीलदार यांच्याकडून रन फॉर वोट अशी स्पर्धा राबवण्यात येत आहे आज 2024. तर सर्व ITI कॉलेजचे वगैरे विद्यार्थी येत आहेत. तर आपण पाहू आणि चला तुम्हाला दाखवतो मी कशा प्रकारे सुरू आहे तयारी. ते मतदार जनजागृती अभियान, तुमचे मत तुमचा अधिकार. आपले कर्मचारी ग्रामीण रुग्णालय पवनीचे हे उदय ब्रदर आणि हे आपले आहेत ड्रायव्हर भाऊ. विद्यार्थी वगैरे येतात ना कॉलेजचे. म्युनिसिपल कॉलेजचे विद्यार्थिनी तसेच विद्यार्थी जो आज प्रोग्राम पवनी जिल्हा भंडारा. आणि हे आपल्या कॉलेजचे म्हणजे माझी ITIचे विद्यार्थी आहेत. मी आहे माझी विद्यार्थी पेंटरचा. तर वगैरे आपले खांदाळजी नगर परिषदचे कर्मचारी आणि सर्व टीचर तसेच शिक्षिका म्युनिसिपल ज्युनियर कॉलेजचे आलेले आहेत इथं. लगेच थोड्या वेळात होणार सुरू प्रोग्राम. कॉलेज श्री आरिफ शेख प्रशासन अधिकारी नगर परिषद पवनी, श्री गबने सर विस्तार अधिकारी पवनी, राजू तलमले सामाजिक कार्यकर्ता, त्याचप्रमाणे डांगे सर प्राचार्य नगर परिषद विद्यालय पवनी. तर यांनी सुद्धा मंचावर स्थानापन्न व्हावं. महाराष्ट्राच्या फोटो नाही पाठवलं तर सर्व कर्मचारी इथं लागलेले प्रमोद सर मध्ये व्यवस्थित. आणि इकडे पाहू शकतो तुम्ही अतिशय पद्धतशीरप्रमाणे. आणि इकडे विद्यार्थी हे वेंगा नगर परिषद आणि इकडे आपला कार्यक्रम सुरू आहे. जे काही आपले पत्रकार आहेत, पत्रकार वगैरे तसेच नायब तहसीलदार सर, राऊत सर आणि आपले ईश्वरकर सर, पत्रकार पुण्यनगरी आणि सर्व पोलीस कर्मचारी वगैरे तसेच नगर परिषद पवनीचे कार्यक्रम हा संदेश देणारे स्वामी विवेकानंद यांची सुद्धा जयंती. मी आदरणीय निस्वादे सरांना विनंती करतोय की त्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करावं.
आदरणीय आरिफ शेख प्रशासन अधिकारी नगर परिषद पवनी यांनी आऊसाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करावं अशी मी त्यांना विनंती करतोय. त्याचप्रमाणे शिक्षण विस्तार अधिकारी वासनिक सर यांना मी अशी विनंती करतोय सर यांना सुद्धा मी अशी विनंती करतोय की त्यांनी पुष्प अर्पण करावे आऊसाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेला. प्राचार्य डांगे सर नगर परिषद विद्यालय पवनी यांना सुद्धा मी विनंती करतोय की त्यांनी स्वामी विवेकानंद त्याचप्रमाणे राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करावं. नगर परिषद पवनीच्या वतीने श्री सूरजजी पिंपळकर सर यांना सुद्धा मी विनंती करतोय की त्यांनी स्वामी विवेकानंद त्याचप्रमाणे आऊसाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करावं. पत्रकार संघाच्या वतीने आदरणीय महादेवभाऊ शिवरकर यांना सुद्धा मी विनंती करतोय की त्यांनी राजमाता जिजाऊ त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करावं. रन फॉर वोट कार्यक्रमाला सुरुवात करण्याकरता वेळेस आपले कर्मचारी तसेच पत्रकार सर हॅलो हे बघा सर्व विद्यार्थ्यांना त्या स्लोगन्स आहेत ते कागद देत आहेत सर. पहिला है सबका यह अरमान है, दूसरी ओर है करना है देखो घड़ी है ये सोनी तरह पड़ी है ये जो समय का पूरा खेल है, तुझे हाथ बिना वो फेल है. स्कूटर की भी हालत है ऐसी, चलती है ये जैसी तैसी, स्कूटर आगे बढ़ नहीं पाए, एक ही टायर दम लगाए. तुमची गाड़ी का तुमची गाड़ी ये देखो पेन चला है, महंगा है, बहुत भला है, पर जितना भी ये कर ले ट्राई, नहीं चलेगा बिना सियाई. कुछ ऐसा ही लोकतंत्र है, सब शामिल हो इसका मंत्र है. मतदान हर महिला का अधिकार, हर जगह बराबर की हकदार. तो बढ़ चढ़कर आगे आइए, जनतंत्र का फर्ज निभाइए. कोई भी महिला वोट देने से चूके ना. याद रहे इस महात्योहार एक भी वोटर छोटे ना. लोकशाहीच्या जागा हो, असो किंवा जवान सर्वजण अवश्य मतदान करा. मतदानासाठी वेळ काढा, आपली जबाबदारी पार पाडा. चाला मतदान करूया, लोकशाही रुजवूया. आपण चाललो आहे रॅलीमध्ये आणि ह्यात आपले विकासाले सर श्री आडे सर आणि आम्ही आहोत रॅलीच्या समोर दाखवतो आम्ही की बा ह्या रॅली आहे वोटिंगसाठी म्हणजे जनजागृती अभियान निवडणुकीच्या. आपण गांधी चौकामध्ये आता इथं मागे आमच्या मुली आहेत आणि सोबत आले सर आहेत. तर आपण आज थांबायचं इथं थांबवत थोडा वेळ गांधी चौकामध्ये, कारण इथं काही हरभरे खालतील. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 हे मतदान ट्वीट नहीं होगा चलेगा.
आणि हे म्युन्सिपल ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी येताना आता इथं गांधी चौकमध्ये आपण आलेलो आहोत. श्री आळे इथं विकास शाळेचे आणि थोडा वेळ काही क्षण थांबायचं इथं आपल्याला. आपण आलेलो गांधी चौक इथे. आता गांधीचे जे मूर्ती आहेत त्यांना हार वगैरे घालतील सर वगैरे तलमले भाऊ, आपले गव्हर्नमेंट ITIचे विद्यार्थी. हॅलो, मी आदरणीय प्रमोद राऊत सर, नायब तहसीलदार, तहसील कार्यालय पवनी यांना विनंती करतो की महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करावं. त्याचप्रमाणे RG शेख, प्रशासन अधिकारी, नगर परिषद पवनी, वासनिक स्तर, शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती पवनी यांना सुद्धा त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करावं. मतदान राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. दिनांक 12/1/2024 शुक्रवार रोजी मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी भंडारा. मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. वृद्ध असो किंवा जवान सर्वजन अवश्य मतदान करा. मतदानासाठी वेल काढा, आपली जबाबदारी पार पाडा. चाला मतदान करूया, लोकशाही रुजवूया. मतदानासाठी वेळ काढा, आपली जबाबदारी पार पाडा. चला मतदान करूया, लोकशाही रुजवूया. आज दिनांक 12/1/2024 शुक्रवार रोजी मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी भंडारा आणि तहसील कार्यालय पवनी तसेच अंतर्गत सर्व अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने रन फॉर व्होट दौड स्पर्धा स्वीप वोटर एज्युकेशन अंतर्गत आयोजित केलेली आहे. पकडण्याबरोबर जागर मतदानाचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
जाऊ दे. पाहुणी असे सर्व अधिकारी. तर भावानी मी आलो होतो वैजेश्वर वाडमध्ये. आता आमच्या मागे रॅली आहे आणि आम्ही रॅलीचा घेऊ आता शूट. आपल्यासोबत आपले भाऊ कॅमेरामॅन. तर आता आला वैजेश्वर वाड. चला तर हे घ्या, पहा मागचा व्हिडिओ आमच्या रॅली फार छान अशी निवडणुकीची. आपण चाललो आता आहोत तुकडोजी पुतळ्याकडे. आपण आलो वैजेश्वर वाडकडून आणि तुकडोजी आपण चाललो तुकडोजी पुतळ्याकडे. आपल्या मागे जे विद्यार्थी वगैरे दिल फिदा जाने का तेरा जलवा शुक्रवार रोजी मतदार नोंदणी अधिकारी तथा इतर विभागीय अधिकारी भंडारा आणि नोंदणी तसेच अधिकारी यांच्या सर्वोत्तम विद्यमाने
संविधानाची शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपको चॅनल वर तो यांनी आपल्या सर्वांना YouTube चॅनल कसा बनवलं 18 वर्षावरील नागरिकांना मतदानाचा अधिकार बहाल केला आणि हा अधिकार आपण सर्वांनी बदलायला पाहिजे. भारतीय लोकशाही जागृत ठेवण्यासाठी आपल्याला मतदान हे करायलाच पाहिजे. कारण आपण हिंदू नागरिक आहोत, आपण 18 वर्षाचे झालेले आहोत आणि या भारताचे एक हिंदू नागरिक म्हणून आपण आपल्या मतदानाचा अधिकार बदलायलाच पाहिजे. हा अधिकार बदलताना कोणत्याही आयुष्याला आपण बळी न पडता योग्य असं आपल्या भारताला बंधू आणि भगिनींनो, लोकशाहीने अनेक सुविधा अधिकार हक्क आपल्याला मतदान नगर परिषद पाऊल तथा पंचायत समिती पाऊल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला आहे. भारतीय लोकशाही ही जागृत ठेवण्यासाठी आपण सर्वांनी मतदान करणं आवश्यक आहे. दुसऱ्या संधीचा विचार करायचा पण मतदान नोंदणीसाठी दुसऱ्या संधीची वाट पाहत के कंधे चढ़ के जहाँ बच्चे देखे मैं कार्यालय पौनी तसेच नगर परिषद कार्यालय पौनी सर्व अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने रन फॉर वोट दौड स्पर्धा मतदान करता येतं आणि येणार आहे तरी मतदान करता इकडे इकडे आपण ते Happy cookie.
मतदान जनजागृती अभियान जो आहे पूर्ण झालेला आहे आणि कसं आहे बाजून इथं बसलेले आहेत तुझ्या ITIचे विद्यार्थी आणि इकडे ज्युनियर कॉलेजचे आणि सर्व. तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा. तर भेटू परत एकदा नवीन व्हिडिओ नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.